श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच, रेसिपीचा व्हिडिओ होता संडे स्पेशल. तर आज त्याचाच पार्ट अपलोड करते सेकंड. तर रेमेडी एक शेअर करते तुमच्यासोबत. त्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे रेमेडी बनवणार आहे, त्यासाठी मी अंगणातली ताजी अशी कोरफड घेतलेली आहे. रविवार असल्या कारणानुसार काय झालेलं की हेअर वॉश करायचा होता आणि माझे केस आहेत ना इतके डॅमेज झाले होते आणि हेअरफॉल खूप जास्त झालेला होता. त्यासाठी मी एकदा ऑइलही शेअर केलं होतं तुमच्यासोबत. तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते. तर आज रेमेडी जी बनवणार आहे हेअर वॉशसाठी बनवणार आहे, त्यासाठी मी कोरफड घेतलेली आहे ताजी. नेक्स्ट कढीपत्ता घेतलेला आहे, मेथी दाणे, जवस असं घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि आवळ्याचा हा केशकांती शॅम्पू घेतलेला आहे. सगळ्यात अगोदरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पातेल्यामध्ये. पाणी छान गरम होत आलं की त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत. ही रेमेडी जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा हेअर वॉश करताना जर यूज केली ना, केसांना एक वेगळीच चमक येते आणि केस हेल्दी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थंडीमध्ये कोंडा किंवा डॅन्ड्रफ होण्याचं प्रमाण जास्त वाढतं ना, तर त्यांनी ही रेमेडी जर यूज करत असताना तर त्यांनी पूर्ण कोंडा वगैरे कमी होऊन जातो केसातला. कढीपत्ता, कोरफड पाण्यामध्ये चांगलं उकळायला लागलं की त्यानंतर ना ह्याच्यामध्ये मेथी दाणे आणि जवस आपले उकळून द्यायचे आहे. कढीपत्ता, कोरफड, जवस आणि मेथी दाणे हे केसासाठी खूप यूजफुल राहतात बरं का. मेथी दाण्यामुळे याचा कडवट थोडासा वास येतो. त्याचबरोबर ती तुम्ही कडुलिंबाचा पाला जर वापरत असताना तर त्याचा प्रमाणापेक्षा जास्त कडूपणा येतो. जेव्हा ह्याचा कलर चेंज व्हायला लागतो तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये जवस ॲड करायचे आहे. जवसने एक केसांना शाईन येते आणि स्मूथपणा येतो. आता हे सगळे मिश्रण जवळपास 10 मिनिटं आपल्याला चांगलं गदगद शिजून द्यायचं आहे. 1 ग्लास पाणी आहे, त्याचं अर्धा फुलपात्र किंवा 1 फुलपात्र असं पाणी झालं पाहिजे. एवढं तुम्ही हे करू शकता, आटवू देऊ शकता. जेव्हा ते पाणी आटतं आणि ते सगळे इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्ये शिजतं तर त्या पाण्याचा एकदम वेगळा फ्लेवर तयार होतो. सतत ह्या मिश्रणाला हलवत राहायचं आहे, कारण की ना जवसनी ना एक चिकटपणा या पाण्याला यायला चालू होतं. त्याच्यामुळे हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. माझे केस मला लॉंग नको आहेत, पण जे आहेत ते मला आहेत ना हेल्दी हवेत. लॉंग केस मला आवडत नाहीत, कारण की मला त्याची केअर करणं येणारच नाही आणि होणारही नाही माझ्याकडून. आणि मी काही न करता माझे केस वाढत असतात, पण मी ते सतत 6 ते 7 महिन्यानंतर हेअर कट करत असते. पण माझे जेवढे केस आहेत ना ते मला दाट आणि हेल्दी पाहिजे आहेत, त्याच्यामुळे मी हे रेमेडी यूज करते. गेल्या 1 वर्षापासून आहे ना स्किन केअर आणि हेअर केअर मी काहीच केलेलं नाही आहे, रुटीनमध्ये ठेवलेलंच नव्हतं. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की समोरच्या बाजूने इतकं थिकपणाला एवढं टक्कल पडल्यासारखं झालेलं आहे की आपण कोणतीही हेअरस्टाईल करायला गेलो तर का ते समोरून ओपन असल्यासारखं किंवा टक्कल असल्यासारखं दिसतंय ते. त्याच्यामुळं आज संडे असल्यास कारणास्तव मग ही रेमेडी म्हटलं केसांना आजपासूनच यूज करून बघावी. याच्या आधीही मी घरी असताना ही वापरलेली आहे आणि छान ह्याचा रिझल्ट आलेला आहे मला. तर इकडं मी ते सगळं पाणी गाळून घेते आहे. जर हे पाणी जर थंड झालं असतं ना तर एकदम आळून गेलं असतं, कारण की जवस असते ह्याच्यात. जवसने चिकटपणा येतो आणि ते घट्ट होऊन गेलं असतं, गाळता नसतं आलं. आणि जेव्हा आपण हेअर वॉश करतो ते केसांमध्ये तसंच राहून जातं. त्याच्यामुळे मी ह्याला गरमच गाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे शॅम्पू घेतलेले आहेत 2 आवळ्याचे ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. त्या मिश्रणाचा कलर पूर्ण हिरवा होता. आता शॅम्पू टाकल्यानंतर न पाहूया त्याचा कलर कोणता होतोय. याच्यामध्ये तुम्हाला जो सूट होतोय तो शॅम्पू वापरा. तर माझ्या केसांना हा शॅम्पू सूट होतोय म्हणून मी हा यूज करते. हा केशकांतीचा आवळा फ्लेवरमधला शॅम्पू आहे आणि आवळ्याचा माझ्या केसांना खूप जास्त इफेक्ट होतो, त्याच्यामुळे मी हाच यूज करते. काही जरी नसला ना केसांना पोषक म्हणून तर आवळ्याचा जो शॅम्पू वापरते त्याच्यामुळे माझ्या केसांना
थोडंसं शाईन वगैरे असतं, केस कमी गळतात. जो पाण्याचा हिरवा कलर होता ना, तर शॅम्पूमुळे आता तो पिवळा कलर झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे पाणी तर खूप गरम आहे, ह्याला 15 ते 20 मिनिटं एकदम थंड होऊन द्यायचे. त्यानंतर केसाला अप्लाय करून घ्यायचं आहे. माझे केस मी तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता, दोन्ही साईडला माझी पूर्ण चर गेलेली आहे, टक्कल दिसू लागलेला आहे आता खूप जास्त. आणि आता ह्याचं लावायचे ॲप्लिकेशन पाहू शकता. एकदम मुळापासून हे रेमेडी जी केली होती ती यूज करून घ्यायची आहे. एकदम मुळात कसं स्किनला लावलं ना की कोंडा कमी होऊन जातो. जी आपण रेमेडी केलेली आहे ती एकदम लिक्विडमध्ये झालेली आहे, पातळ झालेली आहे. ती लावताना थोडंसं चेहरा वगैरे येतोय, पण असं थोडंसं छान असं डोक्यामध्ये माथ्यामध्ये जर घासलं ना तर तो कोंडा एकदम कमी प्रमाणात होऊन जातो तो. तुम्ही ही जर घरी रेमेडी केली आणि तुम्ही एकदा वापरले आणि परत नाही वापरले तर तसं चालणार नाही. 1 महिना तरी तुम्ही ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा असं यूज करा. त्यांनी हे कोंडाही कमी होईल आणि केसांना ग्रोथलाही इफेक्ट होईल. आंघोळ करताना अप्लाय का केला नाही आहे, कारण की हे 10 ते 15 मिनिट आपल्याला केसांमध्ये तसंच लावून ठेवायचं आहे, त्याच्यामुळं आंघोळ करताना यूज केलेलं नाही आहे. जर तुम्ही लगेच लावलं आणि लगेच धुतलं तर त्याचा काही असर होणार नाही अजिबातच. मी सगळ्या साईडने छान असं अप्लाय करून घेते आहे, कारण की खालच्या भागामध्ये पण खूप जास्त डॅन्ड्रफ असतो आणि माथ्यावरही खूप जास्त डॅन्ड्रफ असतो. आणि तुम्ही माझे केस पाहू शकता किती पातळ झालेले आहेत माथ्यावरती. पूर्ण आतमधल्या साईडने माथा वगैरे पूर्ण असा दिसतोय. लांबीला केस वाढतात ते, फक्त थिक होतात, पातळ होतात ते. त्याच्यामुळे ना मला थोडंसं जाड हवेत केस, त्याच्यामुळे मग मी हे रेमेडी करते आहे. सगळीकडे छान असं अप्लाय करून झाल्याच्या नंतर केस एकत्रित घेऊन 10 ते 15 मिनटं तसंच ठेवून देणार आहे. 10 ते 15 मिनटाचा वेळ होईपर्यंत घरातली थोडीफार कामे राहिले ते आटपून घेते आणि त्यानंतर हेअर वॉश झाल्याच्या नंतर तुम्हाला केसाचा रिझल्ट दाखवते की कसं झालेलं आहे कसं नाही. सगळीकडे छान असं लावून झालेलं आहे फायनली. आणि त्यानंतर आता तुम्हाला धुवून झाल्याच्या नंतरचा रिझल्ट माझा दाखवते. इतके स्मूथ आणि इतके हेल्दी छान केस झालेले आहेत. आणि विंचरल्याच्या नंतर थोडासुद्धा गुंता केसांमध्ये राहिला नव्हता. केस खूप छान झालेले आहेत, शायनिंग पण देतात मस्त असं. आजच्या हेअर रेमेडीमध्ये एवढंच होतं. कशी वाटली रेमेडी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.